नमस्कार मंडळी, तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिनाचं सेलिब्रेशन आहे आणि आम्ही चाललोय धनराज सर पटकन. जसं आम्हाला असं वाटतंय की आम्हाला उशीर झालाय. आम्हाला असं वाटतंय, हे बघा लॉक लावून पटकन तयार होतोय असं आम्हाला वाटतंय. आम्हाला उशीर झालाय पण सांगितलेल्या टाईमपेक्षा 20 मिनिट आम्ही आधी चाललोय. पण आवाज येतोय, मला जरा भीती वाटते. असं आम्ही असे पांढरे कपडे वगैरे घालून चाललोय. सगळे लोक असावेत व्यवस्थित धनराज, सगळे लोक असावेत असे कपडे घालून, नाही तर सगळे बरी म्हणतात ही लय एक्सायटेड माणसं दिसतं. मला जो आवाज येत होता तो बहुतेक दुसऱ्या सोसायटीचा किंवा दुसरा कुठला तरी होता. आमच्या सोसायटीचा अजून फ्लॅग तसाच्या तसाच आहे, त्याच्या अजून काय तयारी नाही, काय नाही. आम्ही पळत आवरत आलोय. आता धनराज गेलाय चौकशी करायला, कधी करायचंय, कधी होतंय काय बघू. धनराजने मला असं असं खून करून इकडून असं बोलवले. बघूयात काय आहे. काय काय झालं का? कोणच नाही आलं खाली. मग हीच ती व्यक्ती जिने मला आवरून दिलं नाही. पटपट घाई करून करून वर्ष चल आवाज होता का नाही? आवाज दुसऱ्या कुठला तरी एकदा कन्फर्म करून आला नाही. आता बसायचं का तसंच? किती वाजता आहे आता? तू पहिल्यांदा जायचं, चेक करून यायचं आणि मग आपण जाऊ. काय अजून 9 वाजलेच नाहीयेत. 9ला सांगितले त्यांनी. आम्ही 8 वाजून आत्ता 50 झाले. आपण मग असे गेलो तेव्हा 8:40 झाले. 8 वाजून 40लाच आमची पळापळी चालू. चला उशीर झाला प्लीज. खरं अरे पण ते हे तर करू दे, फ्लॅग होस्टिंग तरी झालं. चल यार धनराज, तुझं लक्ष ठेवता येत नाही का? आता सकाळपासून आवरून बसलोय. अरे पण मी जेव्हा गेली तेव्हा झेंडा बांधायचा चाललेला धनराज. शी यार, संपलं. काही आत्ताच 15 ऑगस्ट ध्वजारोहण करून आलोय आणि आम्हाला हे काय भेटले बघा, समोसा आणि जिलेबी. गरम जिलेबी, गरम समोसा. आणि इतकं पावसाचं वातावरण झालंय. ह्या पावसाच्या वातावरणात आम्ही 2 जण चाललोय थोडीशी शॉपिंग करायला. कशाची शॉपिंग करायची? गिअर. जेव्हापासून गाडी घेतली ना त्या गाडीचा डबल खर्च चाललाय आमचा. हे घ्या ते घ्या. आता आज चाललोय गिअर घ्यायला, रायडिंग गिअर. माझा एकदम स्पोर्टी लुक झाला आज. दाखव ना. गाईज आम्ही पोहोचलेलो आहे इथं. राईज मोटर्स नावाचं आहे जागा. तिकडं धनराजला हेल्मेट घ्यायचं आहे. ते सगळ्यात पहिल्यांदा हेल्मेट घेतो. खूप छान जागा आहे. हे बघा, आता ही चांगला मोठा आपल्याला पैशांचा झटका बसणार आहे असं वाटतंय. ज्या मूडमध्ये धनराज आलाय त्या मूडमध्ये. हे बघा असे हेल्मेट्स आहेत. खूपच सुंदर हेल्मेट आहे. तो इसमें क्या पिन लॉक क्या था? सब में लग जाता सर. नहीं इसमें साथ में नहीं आता अलग से. तो प्राइस डिफरेंस किस लिए मतलब? गाईज आपण आता इथं ह्या शॉपमध्ये आलो होतो खरं, पण काय झालं नाही घेणं. कारण आमच्या महाशयांना काही गोष्टी आवडल्यात पण त्या आता त्यांना ऑनलाईन ऑर्डर करायच्यात. कारण जो कलर आवडला आहे तो दुकानामध्ये अवेलेबल नाही आहे. आणि हेल्मेटसाठी आता आम्हाला अजून 2-4 दुकानं बघायच्यात. तर जनरली बाकीच्या कपलमध्ये कसं असतं, बायको जरा चूजी असती, बायकोसोबत नवऱ्यांना शॉपिंगला जायला कंटाळा येतो. तसं आमच्यामध्ये उलट आहे. आमचा नवरा जरा जास्त चूजी आहे. तर मनच भरत नाहीये. आत्ता परत विचार निघालो होतो, परत म्हटला की जरा वेळ थांब जरा 1 मिनिट बघून येतो. आणि गेलाय आता आतमध्ये परत काहीतरी विचारायला. मॉडेल कुठलं आहे, काय कुठलं आहे. इकडे आहे ना 3 प्रकारचे आहेत. हे ह्यांचं एक आहे, राईजवाल्यांचं MT एक आहे आणि अजून एक काहीतरी आहे. आणि त्याला थंडर का काहीतरी आहे 16,000ला. आणि त्याला अजून एक कुठलं तरी पाहिजे ते दुसऱ्या दुकानात तो बघणार आहे. आता परत इथं काहीतरी विचारायला गेला आहे. आता इथून आम्ही दुसऱ्या दुकानात जाणार, तिकडचं एक हेल्मेट बघणार. तिकडचं जर त्याला आवडलं तर तिकडं घेणार, नाही तर ते नाही आवडलं तर परत इकडे येणार आणि इकडे हेल्मेट घेणार. इतना बडा जर्नी है रे बाबा. त्यात पाऊस पण यायला लागला कारण माझं मनच भरत नाही आहे. हा परत आला आहे आतमध्ये. आम्ही बाहेर गेलो होतो, पार निघायच्या तयारीत होतो,
परत आलाय, मला म्हणतोय बघतो मी हेल्मेट बघतो, आणि आता परत सगळं चालू आहे. आज घेतोयच वाटतं. फायनली शॉपिंग झालेली आहे. आपण हे हेल्मेट विकत घेतलेलं आहे आणि आनंद बघा. हेल्मेट घेऊन झाल्यानंतर आम्ही डिकॅथलॉनला गेलेलो. तिकडं आम्हाला थर्मल वेअर घ्यायचे होते, ड्रेसच्या आतमध्ये घालतात ते. तर मी माझं घेतलं. त्याच्यानंतर धनराज घेणार होता. त्याच्यासोबत इकडं तुम्ही बघू शकता त्यांचं इतकं छान छान कलेक्शन आहे ना सगळ्या विंटर वेअरचं वगैरे. आणि छान वाटलं इकडं. म्हणजे आम्ही एक बॅग घेतली, ही आमची शॉपिंग आहे. आणि सोबत एक ग्लव्ज आहेत, विंटरमध्ये पण तुम्ही घालू शकता आणि वरून वॉटरप्रूफ पण आहेत, तसले ग्लव्ज घेतलेत आम्ही. आणि अजून मी माझे थर्मल्स परचेस केले. आता धनराज त्याचे परचेस करायला गेला आहे. तिकडं मी गेले तर कॅरम आहे आणि धनराज चेंज करायला गेला आहे. तोपर्यंत हे माझा नेम. मला अजिबात पण कॅरम खेळता येत नाही. अजून एक ट्राय करूयात. मला असं वाटतं आता मला हे घालवलंच पाहिजे. 2 तरी समोरासमोर आहेत, गेल्याच पाहिजेत. देवाश्री वेळ तर प्लीज 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 प्लीज. शिट, थोडक्यात वाचलं. गाईज डिकॅथलॉनवरनं आलो आहे. मस्तपैकी सगळी शॉपिंग केली आणि आता इतकी पोटाला भूक लागली, इतकी जास्त भूक लागली. मस्तपैकी तयारी चालू आहे. धनराजनं कांदा चिरून घेतलाय, हे केलंय, भाजी गरम करायला ठेवली. आज आम्ही बनवतोय बनवलाय लाल राजमा आणि इकडं भात लावलाय कुकरला. आता मस्तपैकी भात होऊ द्यात आणि भाजी शिजती. एकदम एक्साइटमेंटमध्ये कांदा लिंबू लावलेलं मीठ, एक लिंबू चिरलंय आणि भूक लय लागली त्यामुळे एक्साइटमेंटमध्ये आता जेवायला बसणार आहे. गाईज आता आम्ही ना मगाशी जेवण मस्तपैकी केलं. एक खूप सुंदर मूवी बघितला आणि आता आम्हाला चहा प्यायचा आहे. चहामध्ये माझ्याकडे 3 ऑप्शन्स आहेत, पण आय एम नॉट शुअर की कुठला करायचा. तर चला धनराजला चूज करायला लावूयात. मला माहिती आहे तू पण चूज करायला रेडी नाही आहेस, तर तू डोळे झाक. ह्याच्यामध्ये माझ्या आवडीचं नाही, ह्याच्यामध्ये 3 फ्लेवर्स आहेत. थांब, 3 फ्लेवर आहेत, एक चूज कर. नीट नीट. धनराज चांगला आला पाहिजे. विच कुठला आहे? मसाला इन्स्टंट इन्स्टंट. हा ओ माय गॉड. परत सकाळी जिंजर केला. हे धनराज अशी चिटिंग चालणार नाही. आता जी येईल ती. ओ माय गॉड, जिंजर फिर से. मसाला इलायची. यार धनराज बघ, काय त्या गेमला अर्थ आहे? चांगला केला गेम. बरोबर. एक असतो ना, एक पंधरा डाव असतो भूताचा देवाचा. हे नवीन जॅकेट घेतलंय, त्याच्यात बघा किती कौतुक. सकाळचं हेल्मेट. टेस्टिंग. गाईज मला रोज एक फॅशन शो बघायला लागतोय. रोज ह्याच्यावरती हे घालू, त्याच्यावरती ते घालू. आमच्या घरात नुसतं इकडं गरमीचं जॅकेट, इकडं कशाचं टोपी. आता इकडं काय चाललंय काम, सॉरी ते पावसाचं होतं. हे नाही कशा उद्या रस्तो इकडे 2 कश काय. अच्छा, ते पावसाचं होतं, तो रेनकोट आहे. हे विंटर जॅकेट आहे. पूरे घर में सब गाड़ी का सामान हुआ है. गाड़ी परवडती नहीं है बाबा. ना इन्स्टंट टी मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. तर आज आम्ही फ्लेवर चूज केला इलायची. कोणता आहे तो मी तुम्हाला एकच मसाला. तर हा वाला इन्स्टंट टी, वाघ बकरीचा सिप्स हा वाला. त्याच्यामध्ये मसाला फ्लेवर आहे. त्याच्यासोबत हा इलायची फ्लेवर आहे. डायरेक्ट गरम पाण्यामध्ये टाकायचं आणि चहा रेडी. आता मी तुमच्या समोर पहिला सिप घेणार आहे, ट्राय करणार आहे. मी तुम्हाला रिव्ह्यू दाखवणार आहे. घ्या, तुम्ही घ्यायचा का नाही ते पण दाखवणार आहे. आपल्या चहासारखी मज्जा नाही, पण लई साडी अडचण असेल तर पिऊ शकता. थांबा, आता ह्याचं एक मत आहे. जरा थांबा, थोडासा. हे जे जॅकेट आहे ना, ह्या कंपनीचा डिझायनर जरा मंद आहे. का बरं? कारण की आता हे जॅकेटला हे जी वरची टोपी आहे, चेन बसते. बरोबर. तर त्याला खालनं यायला बरोबर वरनं यायला पाहिजे ना यार. रेन कवर आहे म्हणल्यावरती वरनं पाणी आल्यावरती नितळून गेलं पाहिजे. खालनं कुठं कवर दिलाय? म्हणजे पाणी आल्यावर पाणी चैनीत जा, चैनीत बसा, आतमध्ये झिरपा थोडं.
लगा खरंय खरंय मेंदू कमी झाला त्याला. खरंय यार, नॉर्मल माणसाच्या समजा नाही राहते ती चिटकून पण तरी पण चिटकून राहतंय, पण बरोबर मतलब नाही ना, अर्थ नाही त्याला. अर्थ नाही. डिझायनर्सने बोल्ड फिटचे डिझायनर जरा तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला तर जरा मनापासून काम करा. हे जरा उलट झालंय. आपण कस्टमर पण फीडबॅक आणलं पाहिजे. ए इतकी मोठी कंपनी, त्याची मोठी मोठी लोक असतात. आपण कोण? आपण कोण म्हणजे आपण कस्टमर फीडबॅक आहे. कस्टमरचा फीडबॅक आहे तो. पण चांगलं गरम लय वाटायचे. गरम आहे. घातलं की घातलं का नाही की डायरेक्ट दुसऱ्या मिनिटाला गरमच होतं. मिनिटं पण नाही. गरम म्हणजे हिस्ट्रो केली मुंबईच्या दुपारचा पळावा. धनराज म्हणतोय मुंबईमध्ये एखाद्याला दुपारचं घालून पळावला तर हिट स्ट्रोक येईल. तर बघा मला पिंपल आला खूप मोठा आणि आतमधून आला, इतका दुखतोय, ठस 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 करतं. लाईट लाव, फॅन लाव.